आज आपण गावात शेती करतो, आपल्या 2-4 एकरात पेरणी करतो, खत टाकतो, पाणी देतो, कर्ज काढतो, दिवस रात्र कष्ट करतो. पण शेवटी बाजारात माल घेऊन गेल्यावर काय तो एकच प्रश्न उभा राहतो, भाव किती मिळणार? आणि खरी गोष्ट सांगायची झालीच तर हा भाव फक्त आपल्या बाजार समितीत ठरतच नाही, तो अनेकदा जगात काय चाललंय यावरती ठरतो. आपल्याला वाटतं आपण इथे पेरला आहे, इथं विकतो, पण आता शेती जगाशी जोडली गेली आहे. उदाहरण घ्यायचं झालं तर सोयाबीनचं. जर ब्राझीलमध्ये सोयाबीनचं उत्पादन भरपूर झालं तर जगात माल जास्त होतो आणि माल जास्त म्हणजे दर खालीच जाणार. मग आपल्याकडच्याही बाजारावरती दबाव दिसतोच. आपल्याला वाटतं की आपलं पीक चांगलं आलंय, पण भाव पडलेले असतात. उलट जर अमेरिकेमध्ये मका किंवा सोयाबीनचं उत्पादन कमी झालं तर जागतिक बाजारात तुटवडा निर्माण होतो आणि त्याच्यामुळे दर वाढतात. त्याचा फायदा कधी कधी आपल्या शेतकऱ्यांनाही थेट मिळू शकतो. म्हणजे काय, आपल्या शेतात पिकलेलं पीक पण त्याचा दर ठरतो जगातल्या हवामानावर आणि उत्पादनावर. कापूस, गहू, मका, साखर, तेलबिया ही सगळी पिकं आता आंतरराष्ट्रीय बाजाराशी जोडलेली आहेत. जगात मागणी वाढली की दर वाढतात. जगात अतिउत्पादन झालं तर दर घसरतात. एखाद्या देशाने आयात कमी केली किंवा निर्यात बंदी केली तर अख्खा बाजार हलतो. आपण इथं बसून म्हणतो की भाव पडले, पण त्यामागे एक मोठं जागतिक गणित चाललेलं असतं. आता कच्च्या तेलाचंच बघा, तेल महागलं की डिझेल महाग, डिझेल महाग की ट्रॅक्टरची मशागत महाग, पंप चालवणं महाग, माल बाजारात नेणं महाग, खत बनवायला सुद्धा मोठ्या प्रमाणावर इंधन लागतं. म्हणजेच तेल दर वाढले की शेतीचा खर्च वाढतो. आपल्याला वाटतं खत महाग झालं, डिझेल महाग झालं, पण त्यामागे जागतिक तेल बाजार कारणीभूत असतो. भारत आज साखर बाहेरच्या देशांना विकतो. जर जगात साखरेचे दर वाढले तर आपल्याला साखर कारखान्यांना चांगला भाव मिळतो आणि उसाला सुद्धा पैसे देण्यात एक ताकद मिळते. पण जर निर्यातीवर मर्यादा आल्या किंवा जगात दर घसरलेच तर ऊस दरांवर सुद्धा थेट परिणाम दिसून येतो. म्हणजेच काय की शेतकऱ्याच्या खिशावर थेट परिणाम. खाद्यतेलाच्या बाबतीत तर आपण बाहेरच्या देशांवर पूर्णपणे अवलंबून आहोत. पाम तेल, सोया तेल मोठ्या प्रमाणावर आयात. बाहेर दर वाढले तर इथे तेल महाग होतं आणि तेल महागलं की तेलबिया पिकांना सुद्धा चांगली संधी मिळू शकते. पण बाहेर स्वस्त झालं तर आपल्या बाजारातही दबाव स्पष्ट दिसतो. आणखी एक गोष्ट, डॉलर मजबूत झाला की आयात महाग होते. खत, औषधं, यंत्रसामग्री सगळं महाग होतं. म्हणजे खर्च वाढतो. शेतकऱ्याला थेट जाणवतं की याचं कारण चलन बदल. मग शेतकऱ्यांनी काय करायचं? पहिली गोष्ट, फक्त पिकाकडे बघून चालणार नाही, बाजाराकडेही बघावं लागणार. मोबाईल आहे आपल्या हातात, बाजारभाव, निर्यात बातम्या, कोणत्या पिकाला जगात मागणी आहे हे थोडंफार समजून घेतलं तर निर्णय चांगला घेता येऊ शकतो. दुसरी गोष्ट, एकाच पिकावर पूर्णपणे अवलंबून राहणं आजच्या घडीला धोकादायक नाही. शक्य असेल तितकं विविध पिकं, पूरक व्यवसाय, थोडं मूल्यवर्धन याचा विचार सुद्धा करावा लागणार आहे. आजची शेती शेतापुरती मर्यादित नाही, ती गावातून जिल्ह्यातून राज्यात आणि राज्यातून थेट जगाशी जोडलेली आहे. पूर्वी आपण फक्त पावसाकडे बघायचो, आता बाजाराकडे सुद्धा बघावं लागणार आहे. कारण आजचा हुशार शेतकरी फक्त मेहनत करत नाही, तो योग्य माहिती घेऊन निर्णय घेतो. आणि ज्याच्याकडे माहिती आहे तोच या बदलत्या जगात टिकणार आहे. आणि शेतकऱ्यांपर्यंत योग्य माहिती पोहोचवणं हे पालवी ॲग्रीचं काम आहे असं आम्ही समजतो. म्हणून आमचे व्हिडिओ वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचत राहावेत यासाठी पालवी ॲग्री यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि पुढे कोणत्या विषयावरती माहिती हवी ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.